अजित पवार प्रकरणात आम्ही सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये आम्ही पाठपुरावा करत आहोत. जशी दादाचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला तसा विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही याची जनजागृती केली आणि दादाचा हा अपघात नसून सुनियोजित त्याचा घातपात झालेला आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राच्या जनतेच्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नरेश अरोरा यांची पहिल्यापासून या लोकांवरती संशय आहे. म्हणून मी यांची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करा अशी वेळोवेळी मागणी केलेली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार सन्माननीय रोहितजी पवार साहेब यांच्या मेलवर सुद्धा आम्ही ती बातमी टाकलेली आहे. आता ते सुद्धा याला सुरुवातीपासून विरोध करतात. ते विरोध करतात तर त्यांचा तो परिवाराच्या हितासाठी परिवारासाठी विरोध करत असतील. परंतु एका चळवळीतला कार्यकर्ता जर रस्त्यावर असेल आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी जर दखल घेतली असेल तर त्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक दादावर प्रेम करणाऱ्या लोकांनी सहभाग नोंदवला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजेत अशी माझी त्यांना विनंती आहे. त्यांचा अचानक दुर्दैवी 28 तारखेला जो विमान अपघातामध्ये अपघात दाखवला, परंतु अपघात नसून तो एक सुनियोजित घातपात आहे. कारण 27 तारखेला रात्री 2 वाजेपर्यंत जी बैठक चालली होती त्या बैठकीमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि डिजिटल इंडिया संस्थेचे संचालक नरेश अरोरा या लोकांनी मोठ्या कंत्राटाची एका कराराच्या फाईलीवर सन्माननीय अजित पवार यांनी सह्या नाही केल्याचं CBIच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. परंतु दुसऱ्या दिवशी 29 तारखेला प्रफुल्ल पटेल यांनी समाज माध्यमासमोर येऊन सांगितलं की रात्री 2 वाजता कोणती बैठक चालली होती, तर ती बैठक विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाऱ्याची ती फाईल होती अशा पद्धतीचं समाज माध्यमासमोर सांगितलं. परंतु CBIच्या तपासामध्ये ती कंत्राटाची फाईल होती, त्या फाईलवर चर्चा झाली आणि दादा संतापानं त्या रात्रीला निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा दुर्दैवानं त्या विमानामध्ये घातपात केलेला आहे. रोहित पवार त्यांनी पण हा मुद्दा उचलून धरला. आपली भेट झाली का नाही? हे बघा, रोहित पवार हे पवार कुटुंबाचे सदस्य आहेत. ते रक्ताच्या नात्यासाठी लढत जरी असले तर मी फुले शाहू आंबेडकर, बाबासाहेब अण्णाभाऊ यांच्या विचाराच्या चळवळीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं आम्ही काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोक नाही आहे. अजित पवारचे रक्ताच्या नात्यातले जरी नसलो परंतु चळवळीचं आमचं नातं घनिष्ठ असल्यामुळं अजितदादा पवार हे महाराष्ट्रातील एक धडाडीचे नेते असल्यामुळं आम्ही त्यांचे समर्थक आहे. त्याच्यामुळं आता आम्हाला ते लढावं लागणार आहे आणि मी आंदोलन उभं केलेलं आहे. एकच वादा, अजितदादा या लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून. आता रोहित पवार एवढं समाज माध्यमाच्या समोर आता आमचं आंदोलन चाललं आहे, तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी याला भेट द्यायला पाहिजे, दखल द्यायला पाहिजे होती. पुढची भूमिका आता आज उद्या कॅबिनेट बैठक आहे, तिथे मी आता स्वतः सुनित्रा अजित पवार यांना ही कॉपी देऊन आलो. परंतु ते 7-8 वाजताची वेळ दिल्यामुळं आणि मी इथं उपोषणाला बसल्यामुळं वेळेचं भान ठेवून मी तिथून वापस आलो बंगल्यावरून. आता उद्या कॅबिनेटमध्ये आता आम्ही करू. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.